हा माहितीपट माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टने तयार केला आहे. नमस्कार. आजच्या आपल्या या विशेष भागामध्ये आपण एका अशा जगाची सफर करणार आहोत जे आपल्याला सहजासहजी दिसत नाही. हे जग आहे आपल्या रोजच्या वापरातील वस्तूंच्या पृष्ठभागाचं. चला सुरू करूया. आपल्याला असं वाटतं की अनेक वस्तू, विशेषतः ज्या मशीनने बनवलेल्या आहेत, त्या अगदी गुळगुळीत असतात, नाही का? पण प्रश्न हा आहे की खरंच असा कोणताही पृष्ठभाग असतो जो 100% गुळगुळीत असेल? याचं उत्तर असं आहे की प्रत्येक मशीनने बनवलेल्या वस्तूवर एक अदृश्य जग लपलेलं असतं. त्याला एक स्वतःचा खास असा सरफेस टेक्स्चर म्हणजेच पृष्ठभागाचा पोत असतो. अगदी आरशासारख्या चकचकीत पृष्ठभागावरही जर आपण सूक्ष्म पातळीवर पाहिलं तर उंच सखल भाग सापडतात. तर मग हा सरफेस टेक्स्चर म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक प्रकारची अनियमितता आहे, एक डिझाईन आहे जे उत्पादन प्रक्रियेदरम्यान त्या वस्तूच्या पृष्ठभागावर तयार होतं. उदाहरणार्थ, एखादं कटिंग टूल जेव्हा पृष्ठभागावरून फिरतं तेव्हा ते आपल्या मागे काही खुणा सोडून जातं. ठीक आहे, तर या पृष्ठभागाच्या पोताचे दोन मुख्य स्तर किंवा घटक आहेत. एक म्हणजे रफनेस म्हणजेच खडबडीतपणा आणि दुसरा म्हणजे वेव्हीनेस म्हणजे लहरीपणा. चला या दोन्हींमध्ये नक्की काय फरक आहे ते समजून घेऊया. रफनेसला प्रायमरी टेक्स्चर असंही म्हणतात. हे म्हणजे काय? तर पृष्ठभागावरचे अगदी बारीक, सूक्ष्म आणि एकमेकांच्या जवळ असलेले उंच सखल भाग. हे उत्पादन प्रक्रियेमुळे अगदी स्वाभाविकपणे तयार होतात, जसं की टूलच्या फीड मार्क्समुळे उमटलेले छोटे छोटे ओरखडे. आणि दुसरा भाग आहे वेव्हीनेस किंवा सेकंडरी टेक्स्चर. या म्हणजे पृष्ठभागावरच्या मोठ्या आणि जास्त अंतरावर पसरलेल्या लहरी. या लहरींवरच रफनेस वसलेला असतो. आता हे का तयार होतं? तर साधारणपणे मशीनमधली कंपने, उष्णतेमुळे होणारे बदल किंवा इतर अशा कारणांमुळे हे तयार होतं. बरं, आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येऊया. हे सगळं तर ठीक आहे, पण मग इंजिनियर्स या पृष्ठभागाच्या रचनेवर एवढं लक्ष का देतात? या अपूर्णतेमागे काहीतरी उद्देश आहे का? म्हणजे आपल्या मनात साहजिकच प्रश्न येतो की जास्त गुळगुळीत पृष्ठभाग म्हणजे जास्त चांगला, बरोबर? पण खरंच असं आहे का? ह्याचं उत्तर कदाचित आपल्याला थोडं आश्चर्यचकित करेल. ही तुलना खूपच भारी आहे. इथे दोन अगदी विरुद्ध उदाहरणं आहेत. एका बाजूला आहेत स्लिप गेज. यांना इतक्या गुळगुळीत पृष्ठभागाची गरज असते की ते एकमेकांना अगदी घट्ट चिकटून बसावेत. आणि दुसऱ्या बाजूला आहे इंजिन सिलेंडर. याला मात्र प्रभावी वंगणासाठी म्हणजे ल्युब्रिकेशनसाठी थोड्या खडबडीत पृष्ठभागाची गरज असते. का? कारण त्या छोट्या छोट्या खड्ड्यांमध्ये तेलाचे कण अडकून राहतात आणि पार्ट्सची हालचाल सोपी होते. अगदी बरोबर. आणि मूळ स्रोतामधले हे वाक्य बघा, ते हेच सांगतंय. यात स्पष्ट म्हटलं आहे की इंजिनच्या सिलेंडरला पिस्टनच्या हालचालीसाठी आवश्यक वंगणाला मदत करण्यासाठी विशिष्ट प्रमाणात खडबडीतपणाची गरज असू शकते. यावरून हे सिद्ध होतं की खडबडीतपणा हा कधीकधी खूप महत्त्वाचा असतो. पण आता प्रश्न असा आहे की एवढ्या सूक्ष्म पातळीवरची रचना मोजायची तरी कशी? चला तर मग या पुढच्या भागात आपण हेच पाहणार आहोत की या सूक्ष्म जगाचं मोजमाप कसं केलं जातं. एवढी लहान गोष्ट मोजतात तरी कशी? पूर्वीच्या काळी काही प्रमाणित ब्लॉक्स असायचे ज्यांना स्पर्श करून पृष्ठभागाची तुलना केली जायची. पण आता काळ बदललाय. आता हायटेक इलेक्ट्रॉनिक उपकरणं वापरली जातात जी अगदी अचूक मोजमाप करतात. आणि या मोजमापासाठी जे स्टँडर्ड वापरलं जातं ते आहे RA व्हॅल्यू. ही रा व्हॅल्यू, जिला सेंटरलाईन ॲव्हरेज किंवा CLA असंही म्हणतात, ही पृष्ठभागाच्या गुणवत्तेला एकाच नंबरमध्ये सांगण्याची सगळ्यात जास्त वापरली जाणारी पद्धत आहे. यामुळे गुणवत्ता तपासणं आणि तिची तुलना करणं खूप सोपं होतं. आता ही R व्हॅल्यू मोजतात कशी ते आपण अगदी सोप्या पायऱ्यांमध्ये समजून घेऊया. सगळ्यात आधी पृष्ठभागाच्या उंच सखल भागांमधून एक मध्यरेषा म्हणजे एक ॲव्हरेज लाईन काढली जाते. मग त्या रेषेखाली जे खड्डे आहेत त्यांना ग्राफिकली वरच्या बाजूला दुमडलं जातं. कल्पना करा की आपण कागद दुमडतोय. आता हे जे नवीन प्रोफाईल तयार झालंय त्याची परत एक नवीन मध्यरेषा काढली जाते. आणि शेवटी या दोन मध्यरेषांमध्ये जे अंतर असतं ना, तेच असतं R व्हॅल्यू. आणि हे मोजमाप किती सूक्ष्म असतं याचा अंदाज तुम्हाला यावरून येईल. सरफेस टेक्स्चर मायक्रोमीटरमध्ये मोजला जातो. मायक्रोमीटर म्हणजे मीटरचा 10 लाखावा भाग. विचार करा किती लहान एकक आहे हे. आता आपण या विश्लेषणाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. इथे आपण पृष्ठभागाच्या फिनिशची संकल्पना ती तयार करणाऱ्या खऱ्याखुऱ्या प्रक्रियेशी जोडणार आहोत. कारण प्रत्येक प्रक्रियेची एक स्वतःची ओळख असते, एक सही असते. ही स्लाइड बघा. इथे वेगवेगळ्या उत्पादन प्रक्रिया आणि त्यातून मिळणाऱ्या फिनिशमधला संबंध अगदी स्पष्टपणे दिसतोय. जसं की सँड कास्टिंगने तयार केलेला पृष्ठभाग खूप खडबडीत असतो
टर्निंग आणि मिलिंगने मध्यम प्रकारचा फिनिश मिळतो, ग्राइंडिंगमुळे तो आणखी चांगला होतो आणि लॅपिंग व होनिंग सारख्या प्रक्रियांमुळे तर अत्यंत गुळगुळीत पृष्ठभाग तयार होतो. तर या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की पृष्ठभागाचं फिनिश हे काही अपघाताने होत नाही. ती एक ठरवून केलेली इंजिनियर्ड सही आहे, जी त्या वस्तूच्या निर्मितीची आणि तिच्या कामाची ओळख करून देते. तर मग आता पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एखादी वस्तू हातात घ्याल तेव्हा विचार करा, याच्या पृष्ठभागावर कोणतं अदृश्य जग लपलेलं असेल. या नवीन नजरेने आपल्या आजूबाजूच्या जगाकडे पाहणं नक्कीच खूप इंटरेस्टिंग ठरेल.